नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी आज मी खास हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी, कारण की या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत आणि काही जिल्ह्यांचे निकाल बाकी आहेत। मात्र या ठिकाणी अजून मेरिट लिस्ट आली नाही। तर या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी कमी आणि जागा जास्त अशा झालेल्या आहेत। तरी सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाला आपापलं सिलेक्शन कसं झालं किंवा कसं होत असते, आपली मेरिट लिस्ट कशी काढायची आहे, नेमका आपला कट ऑफ कसा काढायचा आहे, तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी खास त्याच्यासाठी घेण्यात आलेला आहे। तर हा व्हिडिओ पाहून आपण या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आज मी काय सांगणार आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल आणि प्रत्येकाला आपला कट ऑफ आणि आपलं फिक्स सिलेक्शन कसं होतं हे या ठिकाणी काय पाहता येणार आहे। तर या ठिकाणी तत्पूर्वी डबल अकॅडमीनं या ठिकाणी हे चॅनलवर नेहमीच माहिती दिली जात असते, तरी सुद्धा आपण या चॅनलवर व्हिडिओला सबस्क्राइब करून ठेवायचा आहे, या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे। तुमचे जे काही प्रश्न असतील तर माझा हा नंबर तुम्हाला या ठिकाणी देतो 80 10 45 77 60 या नंबरवर तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुमचा कास्टमधला क्रमांक, तुमचा मेरिटमधला क्रमांक, तिथल्या खुल्या जागा, ह्या सगळ्या गोष्टी सांगूनच मला मेसेज करायचा आहे। एवढं सर्व पाहून जर तुम्हाला कळत नसेल तर मी तुमचं प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो। तर या ठिकाणी बघा, आता उदाहरणार्थ या ठिकाणी ही सातारा जिल्ह्याची यादी आहे, म्हणजे उदाहरण घेता आपण सातारा जिल्ह्याची यादी आहे। या सातारा जिल्ह्यामध्ये ओपनच्या एकूण आहेत 50 जागा। किती आहेत? ओपनच्या 50 झाल्या जागा। इथं रिझल्टमध्ये या ठिकाणी टोटल नाव आहेत 300। यादीमध्ये नावं किती आहेत? 300 जणांचा रिझल्ट लागलेला आहे। किती? 300 जणांचा रिझल्ट लागलेला आहे आणि इथं जागा आहेत 400। जागा किती आहेत? 400। म्हणजे यादी किती जणांची आहे? 300 लोकांची। बघा, या ठिकाणी जागा आहेत 400 आणि यादी आहे 300 लोकांची। तुम्हाला दिसतंय? तर या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे। बघा, या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे 300 लोकांची आणि जागा आहेत 400। 400 जागा आहेत म्हणजे रिझल्ट 300 लोकांचा लागलेला आहे। आता या 300 लोकांना प्रत्येकाला काय वाटत असेल की माझं सिलेक्शन झालंय, काय वाटत असेल? माझं सिलेक्शन झालंय। पण ते झालंय का नाही झालंय हे चेक करण्यासाठी आपण या ठिकाणी बघणार आहोत। ओपनच्या जागा आहेत 50। आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण घेऊया एखादी कॅटेगरी, उदाहरणार्थ आपण घेऊया NTB। काय घेऊया? NTB। आता NTBच्या या ठिकाणी जागा आहेत 5। किती जागा आहेत? 5। NTBच्या जागा किती आहेत? 5। आणि या 5 पैकी 3 जागा, या 5 पैकी 2 जागा, एक आहे माजी सैनिक आणि एक आहे अंशकालीन असं तुम्ही समजा। या 5 पैकी एक आहे माजी सैनिक आणि एक आहे अंशकालीन, एक आहे अंशकालीन। जर या ठिकाणी 5 पैकी एक माजी सैनिक आहे, एक अंशकालीन आहे, तर मग मला या ठिकाणी सांगा की इथं आता समांतर आरक्षण विरोधी या ठिकाणी समांतर आरक्षणची जी जागा आहे, काय आहे? समांतर आरक्षण सोडून या ठिकाणी 5 जागा आहेत, 5 मधल्या 2 गेल्या, म्हणजे या ठिकाणी समांतर आरक्षणच्या जागा किती उरल्या? 3। म्हणजे या ठिकाणी समांतर आरक्षण सोडून जागा किती उरल्या? 3 जागा उरल्या। आता आपल्याला या ठिकाणी निकाल पाहायचा आहे। परत एकदा सांगतो, रिझल्ट जो आहे, जागा आहेत या ठिकाणी 400 जागा, म्हणजे या ठिकाणी जागा आहे 400। विद्यार्थी झाले 5। किती? 5 विद्यार्थी झाले, म्हणजे ज्यांना 90 पेक्षा जास्त मार्क मिळाले असे किती विद्यार्थी आहेत? 300 विद्यार्थी आहेत। खुल्या गटाचे आहेत 50 जागा आणि NTBच्या आहेत 5 जागा। आता प्रत्येक कास्टच्या, प्रत्येक कॅटेगरीच्या जागा ह्या वेगवेगळ्या असू शकतात, त्याच्यासाठी फक्त एक उदाहरण दिलेलं आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी कट ऑफ काढायचा आहे। तर या कट ऑफमध्ये 1 2 3 4 5 6, तर या ठिकाणी असं समजा की हा 50वा नंबर आहे। हे 50 विद्यार्थी कोण झाले? हे 50 विद्यार्थी गेले ओपनचे। काय गेले? 50 विद्यार्थी गेले ओपनचे। आता तुम्हाला काढायचा आहे तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ। आता इथं कदाचित 61वा नंबर हा NTBचा असेल, कदाचित याला 98 मार्क असतील, कदाचित हा 71वा व्यक्ती परत NTBचा असेल, याला असतील कदाचित
96 मार्क. कदाचित हा 120वा व्यक्ती NTBचा असेल. काय असणार आहे? NTBचा असेल. कदाचित याला असतील 94 मार्क. कदाचित हा 140वाला व्यक्ती NTBचा असेल. कदाचित याला असतील 92 मार्क. किती? 92 मार्क. नंतर इथं लिहायला जागा नाही म्हणून इथं लिहितो मी. कदाचित हा 160वाला व्यक्ती असेल NTBचा असेल. NTBचा असेल, मात्र हा असेल माजी सैनिक. याला कदाचित असतील 90 मार्क. कदाचित 180वाला व्यक्ती हा NTB हा असणार आहे अंशकालीन. याला असतील कदाचित 90 मार्क. तर या ठिकाणी आता आपल्याला तुमचा बघायचा आहे कट ऑफ. तुम्हाला काय बघायचं आहे की NTBमध्ये आहे, तुम्ही समांतर आरक्षण सोडून तुम्ही म्हणजे NTBमध्ये खुल्या याच्यात आहे, तुमच्याकडे प्रकल्प नाही, काही नाही, कुठलेही सर्टिफिकेट नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, या ठिकाणी खुल्या गटाच्या ज्या 50 जागा असतील ओपनच्या, मग इथं ओपनच्या 50 असतील तर 50, 100 असतील 100, 200 असतील 200, जेवढ्या काही जागा असतील एवढ्या जागा या ठिकाणी वर सोडून द्यायच्या. मग त्या जागेमध्ये तुमचा NTBवाला असो किंवा नसो, लक्षात ठेवा कदाचित इथं 1 नंबरला तुमचा NTBवाला असेल, इथं 5 नंबरला 4 नंबरला NTBवाला असेल, कदाचित इथं 50 नंबरवाला सुद्धा NTB असेल. तर या ठिकाणी तुमचे हे NTB असतील, याचं आपल्याला काही देणं घेणं नाही. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या 50 जागा आहेत त्या ठिकाणी सोडून द्यायच्या आणि नंतर तुम्ही मोजायचं NTB 1 नंबर, NTB 2 नंबर, NTB 3 नंबर. या ठिकाणी आता किती जागा आहेत? 5 गेल्या या आरक्षणच्या, उरल्या किती? 3. जर या 3 मध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन आहे, आणि या ठिकाणी जर तुमचा 4 नंबर असेल तर याचा अर्थ तुमचं सिलेक्शन नाही. जरी जागा इथे किती आहेत? 5 जागा आहेत. जरी 5 जागा असतील तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन नाही. त्याचं कारण काय की या ठिकाणी तुम्हाला समांतर आरक्षण सोडून ह्या 2 सोडून किती जागा आहेत? मग 3 जागा आहेत. म्हणून या ठिकाणी पहिली, दुसरी, तिसरी या ठिकाणी मोजायचं. भले मग माजी सैनिक 90 मार्क असेल किंवा अंशकालीन 90 मार्क असेल तर 4 नंबरची जागा ही भरली जाईल आणि 5 नंबरची जागा ही भरली जाईल. भले यांचा लिस्टमध्ये टोटल मेन लिस्टमध्ये 160वा नंबर असेल आणि 180वा नंबर असेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मार्क काढायचे आहेत. आशा करतो ही मार्कांची पद्धत तुम्हाला कळली असेल. त्यामुळे आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तसंच अजूनही तुम्हाला कळली नसेल तर तुम्ही मला तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याची PDF, तुमची कास्ट आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ओपनच्या जागा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कास्टच्या जागा मला पाठवायच्या आहेत. आणि त्या सुद्धा समांतर आरक्षण सोडून ह्या सर्व जागा जर तुम्हाला पाठवल्या तर मी तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं हे सुद्धा सांगणार. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे वरचे लोक असतात त्यातले 1-2 जागा ह्या निश्चित रिक्त होत असतात. कारण की एकतर ते ज्यांचं जास्त मार्क मिळतात, एकतर ते अधिकारी लेवलचे व्यक्ती असतात किंवा त्यांचं कुठल्या तरी मोठ्या पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं असते. तर अशा पद्धतीनं आपण आपला रिझल्ट हा पाहू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला अतिशय आनंदाची अजून एक बातमी आहे की ज्या जागा रिक्त आता राहिलेल्या आहेत त्या रिक्त जागेसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना आपण जाऊन भेटणार आहे, जेणेकरून हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम मी त्यांच्यासमोर मांडणार आहे. त्यामुळे आपल्याला ज्यांचं ओळख या ठिकाणी असेल एक दिवस आपण ठरवून त्यांच्याजवळ जाऊन भेटणार आहे. तर या ठिकाणी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. दुसरी गोष्ट, येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका मनपाच्या वेगवेगळ्या जागा येणार आहेत. त्यासाठी GNM आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी काय येणार आहेत? जागा येणार आहेत. तर या जागेसाठी आपण आपली तयारी चालू ठेवायची आहे. तसंच नर्सिंग ऑफिसरसाठी सुद्धा नर्सिंग चालू ठेवायची. आणि कदाचित ह्या जागा जर लवकरात लवकर मुख्यमंत्र्याला भेटला आणि नवीन निवडणुकीच्या अगोदर जर त्यांनी काढल्या तर फारच चांगलं. कारण की बऱ्याच लोकांचं वय वाढत चालेल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी यांच्या बॅचेस आपल्या जॉईन करू शकता तुम्ही. तसंच आरोग्य सेविकेचे जेवढे प्रश्न झालेले आहेत सगळे प्रश्न आपल्या पुस्तकातून आलेले आहेत, नोट्समधून. आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशांनी सगळ्यांनी तुमचे फोटो, तुमचे नाव आणि तुमचा संबंधित जिल्हा परिषद याचं नाव मला पाठवायचं, जेणेकरून मी पोस्टर करून आपल्या स्टेटसला ठेवू शकेल. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, नक्कीच समजला असेल. अजून समजला नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमचे मित्र, मैत्रिणी या सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की एक्झॅक्ट त्यांचा नंबर कितवा आहे. ओके.
थँक्यू, धन्यवाद.